देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांनी सातत्याने म्हटलं है घुसपैठिए ये देश को लगी हुई बीमारी है, इसके ऊपर उपाय करना है और वो हम कभी टॉलरेट नहीं करेंगे। दुर्दैवाने काय होतं की पश्चिम बंगालमध्ये एवढी पोरस बॉर्डर झालेली आहे की पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून घुसखोर येतात, रोहिंग्या येतात, त्यांना तिथे आसरा मिळतो, संरक्षण मिळते आणि तिथनंच मग पूर्ण रिंग सुरू होऊन जाते आणि ती रिंग संपूर्ण देशामध्ये पसरते। हा एक सामूहिक प्रयत्न आहे त्यांचा, ही सामूहिक गुन्हेगारी आहे आणि त्यांना राहायला जागा मिळते, पाणी मिळतं, इलेक्ट्रिसिटी मिळते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे नेतृत्व असतं त्यांनी जर त्यावर कंट्रोल ठेवलं नाही तर हे घुसखोरी वाढते। अमरावतीमध्ये 9 महिन्याच्या अगोदर मी घुसखोर पकडले होते आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अमरावतीमध्ये निर्देश दिले आणि त्याचा परिणाम हा झाला की एमडीचं रॅकेट असो, गांजाचं रॅकेट असो किंवा घुसखोरी असो त्यावर नियंत्रण करण्यासाठी डायरेक्शन मिळालं आणि तसंच मुंबई तर आगार झालेला आहे आणि त्या मुंबईच्या आगारामध्ये आता महापौर ऋतुजी तावडे यांनी जो आदेश काढले निश्चितपणे मी स्वागत करतो आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे जे महापौर आहेत ते निश्चितपणे त्याला फॉलो करतील आणि घुसखोरी जर महाराष्ट्रात कुठेही असेल तर त्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे। घुसखोरी हा देशाला होणारा कर्करोग आहे आणि या कर्करोगाला ऑपरेशन करूनच दूर करता येतं आणि त्यामुळं मी ऋतुजी तावडे यांचं अभिनंदन करतो।